नमस्कार. डॉक्टर अविनाश बिनीवाले लिखित मी महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ प्रकाशित भाषा सौष्ठव ह्या पुस्तकातला लेख 17वा चतुर्थीची क्रियापदे. वाचक स्वर आसावरी गोखले. 1961 साली मी पुणे विद्यापीठातल्या संध्याकाळच्या वर्गात सप महाविद्यालयातल्या केंद्रावर जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली तेव्हाची गोष्ट आहे ही. बरोबर 13 जुलैला पानशेत आणि खडकवासला ही 2 धरणं फुटली तेच हे वर्ष आणि तोच हा काळ. दर मंगळवारी फादर डॉक्टर लेडरले आणि दर शुक्रवारी प्राध्यापक डॉक्टर न का घारपुरे हे आमच्या वर्गाचे अध्यापक असायचे. त्या काळात फ्रेंचचे प्राध्यापक का सोहोनी हे पुणे विद्यापीठाच्या परदेशी भाषा विभागाचे प्रमुख होते. विभागाचं मुख्य कार्यालय जिमखान्यावर रानडे इन्स्टिट्यूटमध्ये होतं. आजही तिथेच आहे. विद्यापीठाच्या फ्रेंच जर्मनच्या ह्या सायंकालीन वर्गांच्या अध्यापनासाठी इंग्लिश हे एकमेव माध्यम होतं. आजही तेच चालू आहे. त्या काळात फ्रेंच आणि जर्मन ह्या 2च भाषा शिकवल्या जात. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे पहिल्या 5-6 धड्यातच आम्हाला जर्मन भाषेतल्या क्रियापदांचा एक असा प्रकार लागला जो इंग्लिशहून खूप वेगळा होता. जर्मन व्याकरणातला एक चमत्कारिक प्रकार म्हणून तो आम्हाला शिकवला गेला. काय होता तो प्रकार? इंग्लिशमध्ये आय लाईक द बुक असं म्हटलं जातं, पण हे वाक्य जर्मनमध्ये मात्र खूप वेगळ्या प्रकारे सिद्ध होतं. आवडणे या अर्थाचं जर्मन क्रियापद आहे ते म्हणजे गफालेन. पण आय लाईक द बुक हे वाक्य जर्मनमध्ये इह गेफाले डास बुक असं होत नाही, कारण गफालेन ह्या क्रियापदाला जर्मनमध्ये नेहमी चतुर्थी विभक्ती लागते. जर्मन व्याकरणातला हा मूळ नियम आहे. त्यामुळे आय लाईक द बुक हे वाक्य जर्मनमध्ये डास बुक गफेल्ट मियर हे पुस्तक आवडतं मला असं होतं. इंग्लिश वाक्यात आय हा कर्ता आहे तर जर्मन वाक्यात बुक हा कर्ता आहे. मराठीतही तसंच. क्रियापद नेहमी कर्त्याप्रमाणे चालतं, तसं ते इथेही बुकप्रमाणे चालतं. जर्मन भाषेतली एक वेगळी चमत्कारिक रचना म्हणून आम्हाला त्यावेळी शिकवली गेलेली ही रचना मला तेव्हाही मुळीच चमत्कारिक वाटली नव्हती. कारण मी स्वाभाविकपणे या रचनेचा विचार मराठी पद्धतीने केला होता. कारण माझं शालेय शिक्षण मराठीतून झालं होतं. माझं विचार करण्याचं माध्यमही मराठीच होतं आहे. त्यामुळे मी वेगळा विचार केला. मराठीतही आपण मी पुस्तक आवडतो असं इंग्लिश थाटाचं वाक्य करत नाही, तर मला पुस्तक आवडतं असंच वाक्य करतो. मराठीतही आवडणे या क्रियापदाबरोबर आपण जर्मनप्रमाणेच नेहमी चतुर्थी विभक्ती वापरतो. जर्मन भाषेत चतुर्थीबरोबर वापरली जाणारी आणखीही काही क्रियापदं आहेत. गंमत म्हणजे त्या अर्थाची मराठीतली क्रियापदंही नेहमी चतुर्थीबरोबरच कायम वापरली जातात. हे विलक्षण साम्य मला त्यावेळीही अतिशय तीव्रतेने जाणवलं होतं. मी संस्कृतचाही विद्यार्थी असल्यामुळे मी ह्या प्रकारच्या वाक्यांची, क्रियापदांची संस्कृतशीही तुलना करून पाहिली. मला तिथेही असं दिसलं की संस्कृतात अहम पुस्तकम रोचामी असं होत नाही, तर मह्यम पुस्तकम रोचते असंच होतं. म्हणजे संस्कृतातही अशा रचनेत चतुर्थी विभक्ती येते. वाक्यातला कर्तावाचक शब्द मी हा नाही, तर पुस्तक हा आहे. जी गोष्ट आवडते तो कर्ता म्हणजे इथे पुस्तक. आवडण्याची क्रिया ज्याच्या बाबतीत घडते ते पद म्हणजे संप्रदान, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. संप्रदान म्हणून चतुर्थी. इथे ती क्रिया माझ्या बाबतीत घडते म्हणून मीची चतुर्थी. मला, मह्यम, मियर, मला पुस्तक आवडतं. माझं जर्मनचं अध्ययन चालूच होतं. सर्टिफिकेट, लोअर डिप्लोमा, हायर डिप्लोमा. 1964 मध्ये पुण्यात प्रथमच इस्कसतर्फे
म्हणजे इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीतर्फे रूसी भाषेचा एक वर्ग झाला. ॲन इंटेन्सिव्ह सर्टिफिकेट कोर्स इन रशियन. सुदैवाने मला रूसीच्या त्या पहिल्या अभ्यासक्रमाच्या वर्गात विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळाला होता. दिल्लीतल्या सोव्हिएत दूतावासातल्या डॉक्टर नतालिया गुसेवा ह्या कल्चरल अटॅची पदावर कार्यरत असलेल्या बाई आम्हाला शिकवायला म्हणून मुद्दामहून पुण्याला आल्या होत्या. पहिल्याच पंधरवड्यात आम्हाला रूसी भाषेतलं न्रावित्सा हे क्रियापद भेटलं. न्रावित्सा म्हणजे आवडणे. हे शिकवताना नतालियाबाईंनी आम्हाला न्रावित्सा हे क्रियापद चमत्कारिक आहे असं काही म्हटलं नाही, पण इंग्लिशपेक्षा ते खूप वेगळं आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे असं मात्र विस्ताराने सांगितलं. आय लाईक द बुक प्रमाणे रूसी भाषेत या न्रावित्सा क्निगा असं वाक्य न होता ते ने न्रावित्सा क्निगा मला आवडतं पुस्तक असं होतं. माझ्या लगेचच लक्षात आलं की रूसी भाषेतली ही रचना अगदी जर्मनसारखीच आहे, म्हणजे मराठीसारखीच, म्हणजे संस्कृतसारखी आणि हिंदी पंजाबीसारखीही. गुजरातीतही अशीच रचना असते. मला येणाऱ्या इतर भाषांशी मी पुन्हा एकदा रूसी वाक्य ताडून पाहिलं. कन्नड भाषेतही अशीच रचना होते. उदाहरणार्थ, ननगे म्हणजे मला, पुस्तकं इष्ट. तेलुगू भाषेतही असंच होतं. नाकू पुस्तकम इष्टम. जर्मनी रूसी व्याकरणात अशा प्रकारे चतुर्थी विभक्ती लागणाऱ्या क्रियापदांचा एक वेगळा गट केलेला आहे, हेही माझ्या लक्षात आलं. अशी क्रियापदं संख्येनं खूप नसली तरी त्यांची वारंवारिता खूप जास्त आहे. मराठीतही ती तेवढीच आहे, पण मराठीत अशा क्रियापदांचा विचार रचनेच्या दृष्टीने आणि अर्थाच्या दृष्टीने आवश्यक असूनही त्यापूर्वी कधीही झालेला नाही. मराठीत तशी मराठीच्या व्याकरणावर ढीगभर पुस्तकं आहेत, पण त्यातल्या कोणत्याही पुस्तकात अशा क्रियापदांचा विचार स्वतंत्रपणे करण्याची आवश्यकता असूनही झालेला मात्र नाही. कोणत्याही वैयाकरणाला ह्या संदर्भात विचार करावा असं कधी वाटलंच नाही. 2012 पूर्वीच्या कोणत्याही शब्दकोशाने, एकभाषिक, द्वैभाषिक वगैरे अशा कोणत्याच शब्दकोशाने अशा क्रियापदांचा अर्थाच्या नि रचनेच्या दृष्टीने विचार केलेला नाही. मराठीच्या व्याकरणावरच्या पुस्तकांनीही अशा क्रियापदांचा विचार केलेला नाही. उत्सुकता म्हणून मी हिंदी आणि गुजराती भाषांच्या व्याकरणाची पुस्तकंही बारकाईने वाचून काढली. हिंदीचे आणि गुजरातीचे शब्दकोश तपासले, पण अशा क्रियापदांचा विचारच कुठे झाल्याचं दिसलं नाही. विचारच झालेला नसल्याने व्याकरणाच्या पुस्तकांमध्ये किंवा शब्दकोशांमध्ये तो कुठे उतरण्याची शक्यता नव्हतीच. 2012 महाराष्ट्र राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाने मराठी डॉईच शब्दकोश हा द्वैभाषिक प्रतिशब्द शब्दकोश प्रकाशित केला. ह्या शब्दकोशात चतुर्थी विभक्तीबरोबर वापरल्या जाणाऱ्या मराठी क्रियापदांचा प्रथमच स्वतंत्रपणे विचार केलेला दिसतो, तोही भरपूर उदाहरणांसह. जिज्ञासूंनी हा शब्दकोश अवश्य पाहावा. ह्या चतुर्थीच्या संदर्भातली मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी, जर्मन, रूसी भाषांमधली काही उदाहरणं पहा. आवडणे. मला पुस्तक आवडतं. मुझे किताब अच्छी लगती है. मने पुस्तक गमे छे. मह्यम पुस्तकम रोचते. मने न्रावित्सा क्निगा. डास बुक गफेल्ट मियर. वाटणे. मला वाईट वाटतं. मुझे दुख होता है. मने खराब लाग्યું છે. મને બલના. एस्टूट मियर वे. पडणे. मला हे महागात पडलं. मुझे यह महंगा पडा. મને આ મોંઘું પડ્યું. डास वार मियर ठॉयर. पाहिजे असणे. मला चहा पाहिजे. मुझे चाय चाहिए. મને ચાય જોઈએ. મને ચાय પીવી છે. हवं असणे. मला लाडू हवा. मुझे लड्डू चाहिए. मने लाडू जोइये. असणे. आज मला संकष्टी आहे. नसणे. मला एकादशी नसते. पसंत पडणे.
तो कानडी मुलगा तिला पसंत पडला. उसे लड़का पसंद है या उसे लड़का पसंद आया. તેને છોકરો પસંદ છે. તેને છોકરો પસંદ આવ્યો. तस्यै वराह अरोचत. ओन एई 15 एर गफील ईर. येणे. मला वाचता येतं. मुझे पढ़ना आता है. મને વાંચતા આવડે છે. મેનું જર્મન શર્મન નહીં આંદા. એસિસ્ટ મિયર ગલુંગેન zu lesen. जमणे. मला हे काम जमतं. મને રસોઈ કરના આવડે છે. एसिस्ट मियर गलुंगेन zu kochen. लागणे. मला खूप लागलं. मुझे बहुत लगा. મને खूप वाग्યું છે. लागणे. मला गाडी लागते. दोन्ही अर्थांनी हं. मुझे गाडी लगती है. મને गाडी જોઈએ છે. रुचणे. मला हे रुचलं नहीं. मुझे वह अच्छा नहीं लगा. મને આ ગમતું નથી. इदम मह्यम न अरोचत. डास गफेल्ट मियर निष्ट. मदत करणे. मला मदत कर. मने मदत कर. हेल्फेन सी मियर बिट. पमगीत्येमने. पझालुस्ता. मिळणे. मला घर मिळालं. मुझे घर मिला. मने घर मळ्યું. माहीत असणे. मला हे माहीत आहे. मुझे मालूम है. મને ખબર છે. मैनू पता है. एसिस्ट मियर बकांट. चतुर्थी लागणारी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी जर्मन क्रियापदं. अंटवोर्टेन उत्तर देणे. मियर अंटवोर्टेट एर जोफोर्ट. तो मला लगेच उत्तर देतो. बेफेलेन आज्ञा देणे. एर बेफील मियर इन आनसुरूफेन. त्यांनी मला त्याला फोन करण्याची आज्ञा दिली. डांकेन आभार मानणे. इह डांक डिअर हेर्टस्लिश. मी तुझे हार्दिक आभार मानतो. डीनेन उपयोगी पडणे. डेर टिश डींट मियर आल्स बेट. हे टेबल मला पलंगासारखं उपयोगी पडतं. फोल्गेन अनुसरणे ऐकणे. डेर हुंड फोल्ट डेम माइस्टर. कुत्रा मालकाचं ऐकतो. गहेओरन च्या मालकीचे असणे. डास रोट आउटो गेहेओट मियर. ती लाल मोटार माझ्या मालकीची आहे. गेहोर्शेन आज्ञा पाळणे. एर हाट इमर मियर गेहोर्स्ट. त्यांनी नेहमीच माझ्या आज्ञा पाळल्या आहेत. गफालन आवडणे. डास हाऊस गफेल्ट मियर. मला हे घर आवडतं. गलिंगेन जमणे. एसिस्ट मियर गलुंगेन auf Deutsch zu sprechen. मला जर्मनमध्ये बोलणं जमलेलं आहे. ग्लाउबेन विश्वास ठेवणे. ग्लाउबेन सी मियर माझ्यावर विश्वास ठेवा. ग्राटुलियरन अभिनंदन करणे. ग्राटुलियर डिअर zum Geburtstag. वाढदिवसानिमित्त मी तुझं अभिनंदन करतो. हेल्फेन मदत करणे. डारफिश डिअर हेल्फेन मी तुला मदत करू का. शाडेन हानी करणे. राउखेन शाडेट डेअर गेझुंडहाईट. धूम्रपान प्रकृतीला हानिकारक असतं. शूल्डेन देणे लागणे. ए शुल्ड डिअर निश्ट्स मी तुझं काहीही देणं लागत नाही. इतालियानो भाषेतही पियाचेरे म्हणजे आवडणे हे क्रियापद अगदी मराठीतल्याप्रमाणेच वापरलं जातं. उदाहरणार्थ मी पियाचे इल लिब्रो मला आवडतं ते पुस्तक. चतुर्थी लागणारी रूसी क्रियापदं. न्रावित्सा आवडणे. मने न्रावित्सा एता क्निगा मला हे पुस्तक आवडतं. पमगात मदत करणे. ओन पमगायेत मने तो मदत करतो मला. उदालोत्सा जमणे किंवा येणे. मने उदालोस प्लावात मला पोहायला जमलं.
किंवा आलं. तर अशी ही चतुर्थीच्या क्रियापदांची कहाणी. धन्यवाद. नमस्कार.